हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता विठ्ठल
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरि जय राम जय राम प्रभु भावे केवळ हा प्रभु भावे केवळ हा प्रभु भावे केवळ हा प्रभु भावे संपुष्टे रहावे तेने संपुष्टे रहावे तेने संतोषे रहावे तेने संतोषे रहावे तेने संतोषे रहावे तेने संतोषे रहावे केवळ हा प्रभु भावे केवळ हा प्रभु भावे केवळ हा प्रभु भावे केवळ हा प्रभु भावे तेने संपुष्टे रहावे तेने संपुष्टे रहावे तेने संतोषे रहावे तेने संतोषे रहावे तेने संतोषे रहावे तेने संतोषे रहावे होय भक्ती केला तैसा भक्ती होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते नित्या पुरवी धरावी ते नित्या पूर्वे धरावी तेजा पूर्वे धरावी तेजा पूर्वे धरावी तेजा पूर्वे धरावी तेजा केवळा जगदानी एवढा जगदानी केवळा जगदानी एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी मागे तुळसे दळपाणी मागे तुळसे दळपाणी मागे तुळसे दळपाणी मागे तुळसे दळपाणी होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला पुरवी तैसा धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा पूर्वी धरावी तेजा पूर्वी धरावी तेजा पूर्वी धरावी तेजा आला नावा रूपा आला नावा रूपा आला नावा रूपा आला नावा रूपा झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा आला नावा रूपा आला नावा रूपा आला नावा
गोपाल कुमार हे गोपाल कुमार गोपाल एवढा प्रभु भावे भावे एवढा प्रभु भावे प्रभु भावे एवढा प्रभु होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा तिने प्रभु भावे भावे एवढा
पूर्वी धराविते पूर्वी धराविते इच्छा पूर्वी धराविते इच्छा पूर्वी धराविते पूर्वी
गणनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रभुपाद हरी गोविंदा श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जगद्गुरु तुकाराम महाराज की मंगलमूर्ती गणपती बाप्पा गोपाल एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा विढोबार कुमारी विढोबार कुमारी विढोबार कुमारी विढोबार कुमारी विढोबार कुंडली गवंदा हरिहर श्रीजानदेव जगद्गुरु महाराज की जय भक्तों करे महाराज की जय विढोबार कुमारी विढोबार कुमारी पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतान दुसरे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कमी जास्त होते का ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी माने संतांसी रंजो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा वचन ऐका कमळापती माझी रंगाचे विनंती माझी रंगाची विनंती माझी रंगाचे
कथे काळी आपण असावे जवळी. एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग देहनिवासी वैराग्य मूर्ती जगडू तुकोबारा यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट असा अभंग आहे. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. या अभंगामध्ये जगडू तुकोबारा भक्तीची श्रेष्ठता सांगून भक्ती सामर्थ्याने भक्तीच्या शक्तीने अनाम असणारा अरूप असणारा अगुण असणारा परमात्मा रूपवान होतो, नामवान होतो, गुणवान होतो असा उत्कृष्ट विचार दिग्दर्शित करतात. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा परिहार देणं आवश्यक आहे. तो असा गेली अनेक वर्षापासून हुतात्मा बाबुगेनू मैदान गणेश मंदिर सानपाडा या पुण्य पवित्र स्थळी अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होतो. याही वर्षी तो भव्य दिव्य स्वरूपामध्ये होतो आहे. हे या सोहळ्याचं 23वे वर्ष आणि 23व्या वर्षातली 5व्या क्रमांकाची सेवा गणेश जन्माची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. भगवंताच्या सद्गुरूंच्या कृपेने त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही अगदी पारमार्थिक शालेय वयापासून आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासो महाराज आवटे, मनोहरजी महाराज, येथील सर्व सप्ताह कमिटी, आदरणीय नारायणजी शेठ, या सर्वांच्या स्नेहसंबंधाने ही सेवा माझ्या वाट्याला आली आहे. अनेक वर्षापासून प्रवचनाची सेवा, कधी साथीला वगैरे, पण यावर्षी ही जन्माची सेवा करण्याचा योग आहे. भगवंताची कृपा आहे. आज या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, उत्कृष्ट तयारीचे गायक वादक, सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, अधिकारी मंडळी, माता भगिनी, आपण सर्वांनी मिळून ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे. पहिल्यांदा मी सर्वांना हात जोडून विनंती करेन की आपण सर्वांनी सेवा कालावधीमध्ये आपापसामध्ये बोलू नका, इकडं तिकडं पाहू नका, हाताने टाळी आणि मुखाने नाम घेण्याचं कुणीही राहू नका. विठोबा रखुमाई आज आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे, तिथी आहे, पर्व काळ आहे. आजच्या दिवशी भगवान शंभू महादेव आणि जगन्माता पार्वती देवी यांचे पोटी भगवान गणेशांनी, भगवान गणरायांनी अवतार घेतला, जन्म घेतला. असा हा महत्वाचा पर्व काळाचा आजचा दिवस आहे. आणि या जन्माच्या निमित्ताने आजची सेवा, दिलेल्या वेळेमध्ये आपण सर्वांनी मिळून ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची. जन्माची सेवा असल्यामुळं भगवंताच्या जन्माचा, अवताराचा काही विचार व्हावा या हेतूने ह्या अभंगाची निवड केली आहे. विठोबा रखुमाई देवाचा संतांचा अवतार आहे.
तुमचा आमचा जन्म आहे, लक्षात ठेवा. सर्वसामान्य जीवाला जन्माला यावं लागतं. अनेक जन्मामध्ये केलेल्या कर्मामधून जी कर्म फल द्यायला उन्मुख होतात त्या प्रारब्ध कर्मानुसार आपल्याला जन्म घ्यावा लागतो. देव मात्र अवताराला येतो, संत सुद्धा अवताराला येतो. अर्थात कार्य घेऊन येतात, कार्य झाल्यानंतर स्वइच्छेने निघून जातात. त्यांना संत म्हणायचं, लक्षात ठेवा. देव सुद्धा अवताराला येतो. देवाच्या अवतारालाही निमित्त आहेत. भगवान आपल्या अवतार मीमांसेमध्ये लिहितात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अनेक ठिकाणी आपल्या संत वाङ्मयामध्ये हा विचार लिहिलेला आहे. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. संतांच्या अवताराबद्दल सुद्धा लिहिताना अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया अवतार तुम्हा धराया कारण, धराया अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. अज्ञानी जीवांचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे अवताराला येतात. परमात्मा ही संतांचं साधूंचं रक्षण करण्याकरता, दुष्टांचं निर्दालन करण्याकरता आणि धर्माची संस्थापना करण्याकरता अवताराला येतो भगवान. भगवंताने अनेक अवतार त्या त्या प्रसंगाने त्या त्या निमित्ताने जशी जशी भक्तांना आवश्यकता भासली तसे तसे भगवंताने अवतार घेतलेले आहेत. संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे कृपाळ दिनाला देव धरणे, कनवाळ कृपाळ दिनाला देव धरणे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे, कनवाळ
ऐसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनंत अवतार आहेत भगवंताचे, अवतार अनंत आहेत म्हणून देव अनंत आहे, लक्षात ठेवा. अनंत अवतारामध्ये देवाचं अनंत हे एक नाव आहे. असा भगवंताच्या अवताराचा विचार पाहिला तर अनेक भगवंताने अवतार घेतलेले आहेत. त्यामध्ये आजचा दिवस हा भगवंताच्या गणेश अवताराचा दिवस आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये भक्तीचं महत्व अधिक आहे. आपण भक्ती करत असताना श्रद्धायुक्त अंतःकरणाने करावी. नवे भक्तीची व्याख्याच करीत असताना सात्वस्मिन् परम प्रेम रूपा, नारद महर्षींनी नारद भक्ती सूत्रामध्ये ही व्याख्या लिहिली. सर्वश्रेष्ठ प्रीती, इतकी प्रीती इतकी आवड दुसऱ्या कोणावरही नाही, देवावर. तिलाच भक्ती म्हणायची, तर कशाला भक्ती म्हणायचं नाही. आणि ही भक्ती करत असताना कुणाचीही भक्ती करायची नाही. कलियुगामध्ये ह्या गोष्टी आता अवघड होत चालले. कोणीही कुठेही कसंही जाता आणि कपाळ आपलं ठेवून येतं, डोकं आपलं ठेवत असते. श्रद्धा ही डोळसपणे आपण समर्पित केली पाहिजे, लक्षात ठेवा. कुठंही कुणाच्याही पायावर आपली श्रद्धा ठेवायची. कुणाची पूजा करावी, कुणाची भक्ती करावी. आपल्या संस्कृतीमध्ये 5 देवता या पूजनीय सांगितलेल्या आहेत. त्यांना देव पंचायतन असं म्हणायचं. या 5 देवाची भक्ती करायची, त्या 5 देवाची शरणागती करायची. त्यामध्ये पहिला नंबर श्री गणेश, महाविष्णू, भगवान शंकर, सूर्य देवता आणि शक्ती माता. या 5 देवताची प्रामुख्याने आपण पूजा करावी. बाकीच्यांची पूजा करू नये असा निषेध आहे. शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते. आपुल्या पोटाची रडते, आपुल्या पोटाची रडते, मागती शिते अवदान, मागती शिते अवदान, मागती शिते अवदान. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी होते खेते, आपुल्या पोटाजी रडते, मागती सीते अवदान. आपुले इच्छे आणि कापिडी. तात्पर्य अशा देवतांची, शेंदऱ्या हेंदऱ्या देवांची पूजा करायची नाही असा स्पष्ट उच्चार आहे. तात्पर्य कुणाचीही पूजा, कुणाचीही शरणागती करू नये. फक्त या देव पंचायतनामध्ये सांगितलेल्या देवता आपल्याला पूजनीय आहेत अशी परंपरा आहे, असा संप्रदाय. या 5ही देवतामध्ये प्रत्येकाचं महत्व तितकंच आहे. पण त्यातही श्री गणेश यांची आज जयंती आहे. त्या भगवंताचं अर्थात
देवता 5 आहेत म्हणून देव वेगवेगळे आहेत असं कधी मानायचं नाही. आपल्या संप्रदायामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये देव हा एकच आहे असा स्पष्ट उच्चार. एको ब्रह्म द्वितीयं नास्ति नेह नानास्ति किंचन. एकच परमात्मा आहे, पण तो भक्त रक्षणासाठी, दुर्जनांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी जशी जशी आवश्यकता भासते त्या त्याप्रमाणे तो रूप घेतो, अवतार घेतो. या 5ही देवामध्ये श्री गणेश देवाचं स्थान हे अग्रस्थान मानलं जातं. आपल्या संस्कृतीमध्ये गणपती बाप्पांचं स्थान, श्री गजाननाचं स्थान पाहिलं तर कुठलीही पूजा असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, पहिली पूजा कोणाची करतो आपण? गणपतीची पहिली पूजा. श्रीमन महागणाधिपतये नमः. कुठलाही विधी असू द्या, लग्नाचा विधी असू द्या, नाहीतर अंत्यसंस्काराचा विधी असू द्या, गणपती बाप्पांची पूजा पहिली. हा अग्रपूजेचा मान भगवान श्री गणेशांना आहे. आपल्या संत वाङ्मयामध्ये सुद्धा आपण पाहतो पहिल्यांदा गणेश वंदन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. श्रीमद भगवद्गीता अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथाची आपण जर मीमांसा पाहिली तर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. तात्पर्य श्री गणेशाचं स्थान अग्रपूजेचं स्थान आहे. सर्व संतांनी भगवंताला अग्रपूजेचं स्थान दिलेलं आहे. अनेक प्रमाण जर पाहिली तर प्रथम वनी नमुतो विनायक, प्रथम नमुतो विनायक, ठेवणी गुरुचरणी मस्तक, ठेवणी गुरुचरणी मस्तक, ठेवणी गुरुचरणी मस्तक, ठेवणी गुरुचरणी मस्तक. वदेन प्रासादिक, वदेन प्रासादिक, वदेन हरिहरांचे पवाडे, हरिहरांचे पवाडे. आहारे भाई, आहारे भाई, आहारे भाई, आहारे भाई. प्रथम नमुतो विनायक, ठेवून गुरुचरणी मस्तक, वदेन प्रासादिक. आता या स्वरामध्ये तुमचा स्वर लावायचा, तुम्ही कमी होऊ द्यायचं नाही, नाहीतर गोंधळ होतो मग. वाणी हरिहरांचे पवाडे, आहारे भाई. तात्पर्य अग्रपूजेचा मान भगवान श्री गणेशांचा. कोणतंही कार्य असू द्या, वाङ्मय असू द्या, पूजा असू द्या, भगवान गणेशांना हा मान दिलेला आहे. का हा मान दिला याचा जर विचार केला तर अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये एक ऐकलेली कथा, एकदा देवदानवांनी यज्ञ केला. यथासांग यज्ञ पार पाडल्यानंतर स्वतः यज्ञ नारायण प्रसाद घेऊन प्रगट झाले. आता यज्ञ नारायणाचा प्रसाद आहे आणि प्रसाद म्हटलं की सर्वांना पाहिजे असतो, आहे की नाही? प्रसाद पाहिजे. मग तो देवाचा प्रसाद असू द्या किंवा सत्तेचा प्रसाद असू द्या, पहिल्यांदा सगळ्यांना पाहिजे असतो. आता तर प्रसादासाठी ओढाओढी चालू आहे, बघतोय आपण हे सगळं. तात्पर्य देवानी दानवांनी मिळून हा यज्ञ केलेला असल्यामुळं देव म्हणाले आम्हाला पहिला प्रसाद पाहिजे, दानव म्हणाले आम्ही जो ना तेवढंच कष्ट घेतलंय, आम्हाला प्रसाद पाहिजे. दोघांची भांडणं लागली. त्यामध्ये
नारद महर्षी उपस्थित झाले आणि सांगितलं, बाबांनो तुम्ही भांडू नका, भांडण होऊन काही मिळणार नाही, आपल्याला काहीतरी समझोता केला पाहिजे, तडजोड केली पाहिजे. मग सांगितलं आपल्या सर्वांमध्ये मोठे देव कोण आहेत? महादेव. आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांना हा प्रसाद देऊया. सर्व मिळून भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकरांना हा प्रसाद दिला आणि सांगितलं, हा प्रसाद जो भक्षण करेल त्याला अग्रपूजेचा मान. भगवान शंकरांनी हातामध्ये प्रसाद घेतला आणि हातामध्ये प्रसाद घेतला तेवढ्यात एका बाजूने गणपती आणि एका बाजूने कार्तिक स्वामी, दोन्ही लहान मुलं. आपल्याही घरामध्ये आपण बघतो लहान मुलं, काही खाऊ दिसला, काही खेळणं दिसलं की धावत येतात. धावत आले आणि सांगितलं, आम्हाला प्रसाद पाहिजे. आता हा प्रसाद द्यायचा कुणाला? ज्याला हा प्रसाद द्यायचा आहे तो अग्रपूजेचा मानकरी होणार आहे. पण प्रसाद देत असताना परीक्षा घेऊन तितक्या मोलाचा तोलाचा अधिकाराचा असला पाहिजे तो. म्हणे आपण परीक्षा घेऊया आणि सांगितलं की हा प्रसाद तुम्हाला देता येईल, पण आतापासून सर्वात अगोदर पृथ्वीची प्रदक्षिणा घालून जो पहिला येईल, अगोदर येईल, त्याला हा प्रसाद दिला जाईल आणि तो अग्रपूजेचा मानकरी होईल. आता कार्तिक स्वामी आपल्या वाहनावर बसले, मोर त्यांचं वाहन. श्री गणेश आपल्या वाहनावर बसले, उंदीर वाहना, उंदरावर बसले. तर कार्तिक स्वामी भरभर 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 धावत सुटले. गणपती बाप्पांची अगोदर तर वक्रतुंड महाकाय, शरीर बघितलं तर मोठं आणि वाहन बघितलं तर अतिशय छोट. आता ही पृथ्वीची प्रदक्षिणा होणार कधी आणि आपल्याला प्रसाद मिळणार कधी? ते म्हणे हे काही शक्य दिसत नाही. मग गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, लक्षात ठेवा. आपल्याला बुद्धी यावी, बुद्धी सूक्ष्म व्हावी, एकाग्र व्हावी, गणपती बाप्पांची उपासना सांगितलेली. गणपती बाप्पा आपल्या वाहनावरून उतरले. आजूबाजूला असणारी फळं फुलं ही हातामध्ये घेतली आणि समोरच भगवान शंकर आणि पार्वती माता बसलेले होते. भक्तिभावाने त्यांना नमस्कार केला, त्यांना प्रदक्षिणा केली, त्या दोघांची पाद्यपूजा केली आणि साष्टांग दंडवत घातला. आणि साष्टांग दंडवत घालून ओंजळ पुढे करून म्हणतात, बाबा आता हा प्रसाद मला द्या. भगवान शंकर म्हणतात, हा प्रसाद तर पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर मिळणार आहे. गणपती बाप्पा म्हणतात की शास्त्राच्या नियमाप्रमाणे आपण भक्तिभावाने आपल्या माता पित्यांची पाद्यपूजा केली तर पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं आणि ते मी मिळवलेलं आहे, मी प्रसादाचा हक्कदार आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि गणपती बाप्पांना तो प्रसाद दिला आणि तेव्हापासून भगवान श्री गणेश हे अग्रपूजेचे मानकरी झाले. पुराण काळापासून आपण पाहिलं तर आपल्या संस्कृतीमध्ये या पाचही देवता पूजनीय आहेत. या देवतांच्या परंपरा आजही चालू आहेत, कमी अधिक प्रमाणामध्ये. जसं विष्णूची पूजा करणारे आपण सर्वजण वैष्णव म्हणतो त्यांना, आहे की नाही. सूर्य देवताची पूजा करणारे सौर असं त्यांना म्हटलं जातं. शक्तीची भगवती मातेची पूजा करणारे त्यांना शाक्त असं म्हटलं जातं. तसं गणपतीची पूजा करणारे जे आहेत, भक्ती करणारे आहेत, त्यांना गाणपत्य असं म्हटलं जातं. आणि आजही त्या परंपरा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा चिंचवडला मोरया गोसावी किंवा चिंतामणी देव असे थोर मोठे गणेश भक्त होऊन गेले. श्री गणेश ही देवता लहान थोर सर्वांना आशीर्वाद देणारी, आवडणारी
उत्साह देणारी अशी देवता आपण बघतो. गणेशोत्सवामध्ये एक तो उल्हास, तो उत्साह वेगळा असतो. घरोघर गणपती आणून मनोभावे त्याची पूजा करून आपण आपली भक्ती समर्पित करतो. असा हा संप्रदाय, अशी ही पूजा पुराण काळापासून भगवंताची चालू आलेली आहे, गणेश भगवंताची. तोच भगवान आज अवताराला आलेला आहे आजच्या दिवशी. वास्तविक भगवंताचं स्वरूप जर पाहिलं तर भगवंताची 3 रूप सांगितलेली आहे शास्त्रामध्ये. एक आहे निर्गुण निराकार, दुसरं सगुण निराकार आणि तिसरं सगुण साकार. आमचे गुरुजी सांगत असताना जो जगताला अधिष्ठान तो निर्गुण निराकार, जगताचं अधिष्ठान निर्गुण निराकार परमात्मा परब्रह्म आहे असं सांगितलं जातं. जगत उत्पत्तीला कारण तो सगुण निराकार आणि भक्तांच्यावर अनुग्रह करून त्यांचा उद्धार करण्यासाठी जो भगवंताने अवतार घेतला, जे स्वरूप धारण केलं ते सगुण साकार स्वरूप. आजच्या दिवशी भगवान सगुण साकार रूपाने प्रगट झाले, पण वास्तव स्वरूप जर भगवंताचं पाहिलं तर निर्गुण निराकार स्वरूप आहे. लक्षात ठेवा, अनेक ठिकाणी हा विचार आपल्याला सांगितलेला आहे. संत वाङ्मयामध्ये सुद्धा रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निर्गुण तुझी रघुराया, निर्गुण तुझी रघुराया, निर्गुण तुझी रघुराया, निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. रंग नहीं रूप नहीं नहीं बरन छाया, निराकार निर्गुण तुझी रघुराया. किंवा नव्हता काळा गोरा खुदाना ठेंगना, नव्हता काळा गोरा खुदाना, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, स्वरूप सुंदर आंधळा देखना. भावना कैची जीव शिव तयाचे भाव, पाच भौतिक नारे पंच प्राणावो, रूप धरिले पुण्य चांगले, रूप धरिले पुण्य चांगले, रूप धरिले सगुण साकारी, रूप धरिले सगुण साकारी. नव्हता काळा गोरा खुदाना ठेंगना, स्वरूप सुंदर नांदळा देखना, जीव शिव तयासी कैची भावना, पांच भौतिक ना नेने पंच प्राणावो, रूप धरिले सगुण चांगले. तात्पर्य असा, निर्गुण निराकार सचिदानंद घन सुख स्वरूप असणारा परमात्मा आज नामवान झाला. वास्तविक नामातीत रूपातीत गुणातीत असा भगवंत हो, कोणताही विकार नसलेला भगवान, ते भगवंताचं हो. न जायते म्रियते वा कदाचिन, न अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. असा परमात्मा आजच्या दिवशी मात्र तुमच्यासाठी भक्त कल्याणासाठी नामवान झालेला आहे, रूपवान झालेला आहे, आपल्याला भक्ती करण्यासारखा सोपा झालेला आहे. हा विचार महाराज आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. आला नामा रूपा, आला नामा रूपा, आला नामा रूपा, आला नामा
म्हणे झाला सोपा सोपा म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा आला नावा रूपा तुकोबाराय या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये त्या भगवंताच्या अवताराचं प्रवृत्तीनिमित्त सांगतात की आजच्या दिवशी भगवान निर्गुण निराकार सच्चिदानंद घन स्वरूपाचा परित्याग करून नामवान झालेला आहे, रूपवान झालेला आहे, आकाराला आलेला आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. सोपा हा शब्द का लिहिला याचं कारण आहे. बाकीची जी दोन रूप सांगितलेली आहे, निर्गुण निराकार आणि सगुण निराकार, ही रूप तुम्हाला सर्वसामान्यांच्या अधिकारामध्ये न येणारी रूप. आता बरेच लोक निर्गुण निर्गुण निराकार निराकार असं म्हणत असतात, आपण पाहतो. पण निर्गुण निराकार स्वरूपाची आपल्याला ओळख होण्यासाठी अधिकार अतिशय श्रेष्ठ लागतो. सर्वसामान्यांच्या कवेत लक्षात येणारं हे स्वरूप नाही. हो, अनेक ठिकाणी हा विचार आपण पाहतो. त्या अव्यक्त स्वरूपाबद्दल लिहिताना भगवान स्वतः लिहितात बघा. क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्ता सत्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवभिर्वाप्यते. त्या श्लोकावरच्या जर ओव्या आपण बघितल्या तर लक्षात येतं ते रूप किती कठीण आहे किंवा आपल्या विचारामध्ये न येणाऱ्या. इथे एक ओवी लिहिली ज्ञानोबारायांनी. पै लोहाचे चणे जय बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून. म्हणजे एखाद्या दात नसलेल्या माणसाला चणे दिले खायला. दात नसलेल्या माणसाला पहिल्यांदा तर चणे खाता येते, व त्यातही दिले खायला की लोखंडाचे चणे. आता ते लोखंडाचे चणे, साधे चणे जर खाता येत नसतील तर लोखंडाचे चणे काय खाणार तो? लोखंडाचे चणे खाणं म्हणजे आपला जीव घालवून घेण्यासारखं आहे. हे जसं कष्टकर आहे. तहाने तहानची प्यावी, भुकेली भूकची खावी, अहोरात्र मवी मवावा वारा, अशा प्रकारे. म्हणून निर्गुण निराकार स्वरूपाची भक्ती करणं, विचार करणं अतिशय कठीण आहे. सगुण निराकार स्वरूपाचा सुद्धा तसाच विचार आहे. सृष्टीची उत्पत्ती करणारा जो भगवान आहे, आपल्याला दिसतं सगळीकडं. झाडं वाढतात, पशु पक्षी ह्या सर्वांची वाढ होते, हे सर्व निर्माण होतं. या सर्वांचा निर्माण करता कोणीतरी असला पाहिजे. या सर्वांचा निर्माण करता भगवान आहे. हो, लक्षात ठेवा. आणि त्या भगवंताच्या स्वरूपाला सगुण निराकार स्वरूप असं म्हटलं. ते स्वरूप सुद्धा आपल्या विचाराच्या कक्षेमध्ये येणारं नाही, अवघड आहे. आणि त्या दोन स्वरूपांच्या मानानं सगुण साकार स्वरूप हे सोपं आहे. आपल्याला पाहता येण्यासारखं आहे, आपल्याला दर्शन करण्यासारखं आहे, आपल्याला भजन करण्यासारखं आहे. म्हणून हे स्वरूप त्या दोन स्वरूपाच्या मानानं सोप आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. पण का हो महाराज, असा अरूप असणारा, अनाम असणारा, निर्गुण निराकार सच्चिदानंद अनंत रूप असणारा परमात्मा आज नामवान झाला, रूपवान झाला. याला कारण काहीतरी असलं पाहिजे की नाही? कशामुळे तो नामवान झाला, कशामुळे तो रूपवान झाला, याचा विचार महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतो. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती
केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा अनाम अरूप अगुण असणारा परमात्मा पण रूपवान गुणवान होतो, नावाला येतो, रूपाला येतो. याचं कारण तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, होय भक्ती केला तैसा. कमी अधिक होते ते. भक्तांनी केलेल्या भक्तीच्या सामर्थ्याने, भक्तीच्या शक्तीने तो अगुण असणारा, अनाम असणारा, निराकार असणारा परमात्मा आकाराला येतो, गुणवान होतो, रूपवान होतो. भक्तांनी जशी इच्छा करू त्याप्रमाणे तो आकार धारण करतो. इच्छा ज्याची त्याची तैसा होय इच्छा ज्याची त्याची तैसा होय इच्छा ज्याची त्याची तैसा होय तैसा होय इच्छा ज्याची त्याची तैसा होय आकाय भक्ती पिसे लागल देवाची इच्छा ज्याची त्याची तैसा होय तैसा होय इच्छा ज्याची त्याची तैसा होय आय भक्ती पिसे लागल देवाची इच्छा ज्याची त्याची तैसा होय तैसा होय इच्छा ज्याची त्याची तैसा होय काय भक्ती पिसे लागले देवा, इच्छा ज्याची तैसी तैसा होय. भक्ती सामर्थ्याने, भक्तीच्या शक्तीने तो परमात्मा भक्तांची जशी इच्छा असेल त्या तो आकार धारण करतो. होय भक्ती केला तैसा. आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो, असं तुकोबाराय लिहितात. अर्थात जसे अनेक भक्त आहेत तशा अनेक भक्तांच्या अनेक इच्छा आहेत, त्या सर्व इच्छा भगवान पूर्ण करतो. बऱ्याच वेळा लोक शंका विचारतात की असं कसं काय, की चांगली इच्छा आहे ठीक आहे, पण एखाद्याने वाईट इच्छा जर प्रकट केली तर काय. पण भक्तांची इच्छा जर पाहिली तर भक्तांना इतर अनात्म इच्छा, वाईट इच्छा कधीही होत नाही. लक्षात ठेवा. सर्व संत वाङ्मय बघा, आपण जिथं जिथं भक्तांनी इच्छा व्यक्त केलेली आहे त्या इच्छेचा आवडीचा विषय एक देव तरी आहे किंवा एक संत संगती तरी आहे. लक्षात ठेवा. हो, अनेक ठिकाणी तुकोबाराय आपल्या गाथेमध्ये या प्रसंगाने लिहिताना, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. हे देवा, ज्यांच्या अंतःकरणामध्ये देव वास्तव्य करतो अशांची मला संगती घडू दे, ही माझी इच्छा पूर्ण कर. हो. किंवा हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, देवा हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, तुझा विचारण व्हावा.
वेगा देवा तुझा विसर न व्हावा. इथं सुद्धा महाराजांनी आपली इच्छा, आपली आवड भगवंताच्या समोर प्रगट केलेली आहे. अनेक ठिकाणी आपण विचार करतो, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे अखंड मुखी तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. या सर्व प्रमाणांचा जर विचार केला तर भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाच्या चिंतनाशिवाय, देवाच्या पूजेशिवाय, सत्संगतीशिवाय इतर कोणतीही इच्छा येतच नाही. अशा सदिच्छा भगवान पूर्ण करतो. लक्षात ठेवा, अनेक भक्तांच्या इच्छा देवाने पूर्ण केली. अनेक प्रमाण आपण बघतो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पूरविसी. तुका म्हणे इच्छा पुरे जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल. तुका म्हणे इच्छा पुरे जया तैसा विठ्ठल, तुका म्हणे इच्छा पुरे तया जया तैसा विठ्ठल. तात्पर्य, भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. बऱ्याच वेळा लोक म्हणतात, आम्ही नोकरी करतो आम्हाला पगार मिळतो, आम्ही आमचा धंदा करतो आम्हाला पैसे मिळतात, आम्ही शेती करतो आम्हाला उत्पन्न येतं, आम्ही भक्ती केली तर आम्हाला काय मिळेल, आम्ही जर भक्ती केली तर आम्हाला काय मिळेल. संतांनी आपल्याला इतकं मोठं आश्वासन दिलंय की भक्ती केल्यानंतर काय मिळणार नाही हे सांगा. काय नव्हे केले एकाच चिता विठ्ठले, एकाच चिता विठ्ठले, एकाच चिता विठ्ठले. हे गेले एकाच चिता विठ्ठले, चिता विठ्ठले. नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या. अवघे होती लाभ एका या चिंतने. नाम संकीर्तने गोविंदाच्या. तात्पर्य, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. लक्षात ठेवा. आणि इच्छा पूर्तीचं एकमेव ठिकाण परमार्थ आहे. प्रपंचामध्ये कधीही कुणाची इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून असा परमात्मा अवताराला येतो, नामवान होतो, रूपवान होतो, आपल्याला भक्ती करण्यासारखा सोपा होतो. कशामुळे? भक्तीच्या सामर्थ्याने, भक्तांनी केलेल्या भक्तीच्या सामर्थ्याने. अनियला रूपाबळे करुणी खरे हरिदासी. लक्षात ठेवा. होय भक्ती केला तैसा. भक्तांनी जसं इच्छा करावी त्याप्रमाणे. आपल्याला कृष्ण अवतारामध्ये माहित आहे की भगवान श्रीकृष्ण अवताराला आले अष्टमी तिथी. 8 वर्षाचे भगवान, सगळं 8 हात आहे तिथे. देवकीनं पाहिल्यानंतर देवकीला थोडं आश्चर्य वाटलं आणि सांगितलं, देवा ह्या रूपामध्ये जर तुला पाहिलं तर तू माझा मुलगा आहे असं कोण म्हणेल? मग काय, शैशव भव, लहान हो. आणि मातेची आज्ञा, भक्तांची आज्ञा,
भक्तांची इच्छा. 8 वर्षाचे भगवान पण आत्ता नुकतं जसं मूल जन्माला यावं इतके लहान. जगावर देवाची सत्ता आहे पण देवावर भक्तांची सत्ता आहे, लक्षात ठेवा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा, सर्व इच्छा पूर्ण करतो. मग भक्त जसे अनेक आहेत तशा त्यांच्या इच्छा सुद्धा अनेक आहेत. काही भक्तांनी इच्छा केली, देवा तू आमचा सवंगडी झाला पाहिजे, आमच्या बरोबर कुस्ती खेळायची तुझ्या बरोबर. मला गोपाळाने इच्छा केली, आम्हाला विटीदांडू खेळायचं आहे तुझ्याबरोबर. त्या गोपाळांच्या इच्छेसाठी, त्या भक्तांच्या इच्छेसाठी त्यांचा सवंगडी होत. काही भक्तांनी इच्छा केली की हे देवा बाकीचं आम्हाला काही माहित नाही, तू आमच्या हृदयामध्ये अभिव्यक्त झालं पाहिजेस, विराजमान झालं पाहिजे. आहे तसे भक्त, बाकी आम्हाला काही माहित नाही, आम्हाला तू आमच्या हृदयामध्ये विराजमान झालं पाहिजेस, अभिव्यक्त झालं पाहिजे. त्या भक्तांच्या इच्छेसाठी व्यापक असणारा, सर्व व्यापक असणारा परमात्मा पण साठविणारा आहे हृदय संपुष्टी. साठविणारा आहे हृदय संपुष्टी. बाहेर दाखवती मूर्ती मुखा, बाहेर दाखवती मूर्ती मुखा, बाहेर दाखवती मूर्ती मुखा, बाहेर दाखवती मूर्ती मुखा. साठविलार आहे हृदय संपुष्टी. भक्तांनी इच्छा केली, हे देवा आमच्या हृदयामध्ये तू अभिव्यक्त झालं पाहिजेस, हृदयामध्ये आमच्या विराजमान झालं पाहिजे. अशी ज्या भक्तांनी इच्छा केली त्या भक्तांच्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी असा व्यापक असणारा, सर्वव्यापक असणारा परमात्मा पण त्यांच्या हृदयामध्ये साठवला जातो, अभिव्यक्त होतो. अभंगाचं पहिलं चरण. प्रभु भावे एवढा प्रभु भावे, 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 एवढा एवढा प्रभू भावे. एवढा म्हणजे काय तर कोणत्याही प्रमाणाला विषय न होणार, सर्वात व्यापक असणारा,
लक्षात ठेवा, कवेत न येणारा, कोणत्याही परिमाणामध्ये न बसणारा असा एवढा इतका मोठा परमात्मा, सर्वात मोठा, लक्षात ठेवा. हो, व्यापकत्वाचा विचार केला तर शास्त्रामध्ये आकाश हे सर्वात व्यापक सांगितले. हो, आकाश. पंचमहाभूताच्या विचारामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश कुठं नाही, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. कमी अधिक होते. आकाश सगळीकडे आहे. असं सर्व व्यापक सर्वत्र असणार आकाश, गगन. पण हे गगन सुद्धा ज्या स्वरूपामध्ये लपाछपीचा खेळ घेत असं ज्ञानोबाला लिहितात. गगन तुझ माझी खेळे लपी थपी. इतका देव व्यापक आहे, इतका मोठा परमात्मा, पण भक्तांच्या इच्छेसाठी एवढा प्रभू भावे भक्ती सामर्थ्याने तेने संपुष्टे राहावे. तो हृदयामध्ये अभिव्यक्त होतो, साठवला जातो. संपुष्टी अर्थात संदुकेमध्ये, पेटीमध्ये, बॅगेमध्ये. देवाचं स्वरूप जरी सर्वत्र असलं तरी देवाच्या अभिव्यक्तीचं ठिकाण फक्त हृदय आहे. लक्षात ठेवा. हो, जिथं जिथं अभिव्यक्तीचा विचार आला तिथं तिथं हृदय हा शब्द आला. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. किंवा संत वाङ्मयामध्ये सुद्धा जिथं जिथं परमेश्वराच्या अभिव्यक्तीचा विचार येतो तिथं तिथं हृदय हा शब्द. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. वाटा सर्वांना फुलं वाटा. किंवा साठविला हरी, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली येर झाला सुफळ व्यापार. तात्पर्य, जिथं जिथं भगवंताच्या अभिव्यक्तीचा विचार येतो तिथं तिथं हृदय. भगवंताच्या अभिव्यक्तीचं ठिकाण फक्त हृदय आहे. म्हणून एवढा प्रभू भावे जिही संपुष्टी राहावे. हृदयरूपी संतुकेमध्ये भक्ती सामर्थ्याने तो राहतो, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. इतकंच नाही तर परमेश्वराला इतर कोणत्याही उपचारांची आवश्यकता नाही. परमेश्वराला फक्त भक्तीची, भावाची अपेक्षा आहे. त्या भावभक्तीने परमात्मा कुणाकडून तुळशीचं पान, कधी कुणाकडून पाणी, कुणाकडून एखादं फळ, अशी अपेक्षा व्यक्त करतो, इच्छा व्यक्त करतो अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. Yeah.
दरावी इच्छा बोल भक्ती केला तैसा केला तैसा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. तुळशी दळाचं महत्व नाही, फळाचं महत्व नाही, त्या फळाच्या माध्यमातून समर्पित केलेल्या भावाचं महत्व आहे. भावग्राही जनार्दन एर पुत्र पत्र पुष्प फळ हे भजावया मीच केवळ वाचोनी आमुच्या लागी निष्कळ भक्ती तत्व. तात्पर्य आम्ही भावाचे पाहुणे भलते या आणि भावयुक्त अंतकरणाने समर्पित केलेलं एक पान एक फूल भगवंताला अतीव मोठा उपचार वाटतो. याच भावाने तुकोबारा लिहितात, एवढा मोठा परमात्मा जगताचा स्वामी असणारा परमात्मा पण एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आज तोच परमात्मा नामवान रूपवान आपल्या सर्वांना भक्ती करण्यायोग्य भजन करण्यायोग्य दर्शन करण्यायोग्य झालेला आहे. असा सुंदर विचार या अभंगामध्ये तुकोबरायांनी आपल्या समोर लिहिला. यथामती अभंगाचं चिंतन झालंय. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा आपण भजन करूया आणि उरलेल्या 1-5-7 मिनिटांमध्ये भगवंताच्या अवताराचा विचार होऊन पुष्पवृष्टी होऊन देवाचा जन्म होईल. सर्वांनी भजन करूया. बडोबार घुमाये पार ज्या संतांनी आपल्याला भगवंताच्या अवताराचा विचार दिला त्या संतांचे मोठे उपकार आपल्यावर आहेत. त्यांचंही मोठ्या प्रेमाने भजन करूया. ज्ञानेश्वर जशी कृष्ण जन्माची कथा आहे, जशी राम जन्माची कथा आहे, तशी गणेश जन्माची सुद्धा एक छोटीशी कथा आहे. आजच्या दिवशी आपण ऐकणं ती कथा आपल्याला कळणं महत्वाचं आहे. एकदा जगन्माता पार्वती देवी स्नानासाठी निघाल्या. स्नानाला गेल्यानंतर त्यांना एक विचार आला मनामध्ये की घरात तर दुसरं कुणी नाही, कुणीतरी अंगरक्षक असला पाहिजे. आता करायचं काय? मग अंगावर लावलेलं उटणं असेल, सुगंधी द्रव्य असतील, त्याचीच एक छोटीशी मूर्ती केली. संजीवनी मंत्राने तिला जीवित केलं आणि तो अंगरक्षक म्हणून आपल्या दरवाजासमोर त्याला सांगितलं की हे बाळा, कुणालाही तू आत येऊ देऊ नकोस. आणि या स्नानासाठी गेले. कर्मधर्म संयोग असा की भगवान शंकर तिकडून आले. या बालकाने मातेची आज्ञा म्हणून भगवान शंकरांना प्रतिबंध केला, तुम्हाला आत जाता येणार नाही. तर भगवान शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी त्याचं मस्तकच उडवलं. आता काय करायचं? अवघड प्रसंग आहे. समोरून असं सांगतात की गजासूर चाललेला होता. मग त्या गजासुराचं मस्तक या बाळाच्या शिराला लावलं, धडाला लावलं आणि तेव्हापासून
श्री गणेश यांचा जन्म अशा प्रकारे झाला. पार्वती मातेला पाना फुटून तेव्हापासून श्री गणेश हा भगवान शंकर आणि जगन्माता पार्वती यांचा पुत्र म्हणून जगामध्ये प्रसिद्ध झाला. भगवंताच्या जन्माचं सर्व जे काही संस्कार आहेत ते सर्व पूर्ण केले गेले. असा तो परमात्मा आजच्या दिवशी गणेश रूपानं अवताराला आला. पण गणेश रूपानं अवताराला आला असला तरी सुद्धा भगवंताचा अवतार जर आपण पाहिला तर नामदेवरायांनी त्या अवताराबद्दल लिहिलंय की तो परमात्मा कसा अवताराला येतो. अयोनी संभव मोहे काही श्रमी, अयोनी संभव मोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगट, नामयाचा स्वामी प्रगट, नामयाचा स्वामी प्रगट. श्री ज्ञानदेव तुकाराम मोरया रे बाप्पा, मोरया रे बाप्पा, मोरया रे बाप्पा, मोरया रे एकदंत मोरया रे, मोरया रे बाप्पा, मोरया रे, मोरया रे गजानन मोरया रे, मोरया रे गजानन मोरया रे, मोरया रे वक्रतुंड मोरया रे, मोरया रे गजानन मोरया रे, मोरया रे मोरेश्वर मोरया रे, मोरया रे मोरया रे, मोरया रे बाप्पा 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 मोरया रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अशा प्रकारे भगवान गणेश रूपाने अवताराला आले आहे. अशा या सुंदर विलोभनीय सर्व दुःखांचा नाश करणारा, सर्व भक्तांना सुख प्रदान करणारा, सुखकर्ता दुःखहर्ता असा भगवान त्या परमेश्वराची आपण कायेनं वाचेनं मनानं सर्व भावानं सेवा करूया, भक्ती करूया. निश्चित तो आपल्याही सर्व संकटाचं निवारण करून आपल्याला ही सुख प्रदान करेल. अंतिम सर्व सुखाचे आपण अधिकारी होऊन कृतार्थ होऊया, त्या भगवंताची सेवा करूया असा एक आजच्या दिवशी संकल्प करूया. सर्वांनी त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊया. झालेली सेवा श्री पांडुरंगाच्या श्री गणरायाच्या चरणी समर्पित करतो. यथामते यथाशक्ती यथाकाल जसा या अभंगाचा विचार करता आला तसा करण्याचा प्रयत्न केला. तरी न्यून्यते सरते अधिकते पुरते करून घ्यावे हे तुमचे बिनवितू असे. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. सद्गुरूंना वंदन करतो. सर्वांचा आशीर्वाद घेतो. ज्यांच्या स्नेहसंबंधाने इथपर्यंत आलो, आदरणीय आमचे आवटे महाराज, मनोहर महाराज, नारायण शेठ, ही सर्व सप्ताह कमिटी सर्वांना एक आदराने नमस्कार करतो. माता भगिनींना नमस्कार करतो आणि या ठिकाणी सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय.